आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषूनि मज द्यावे पसाय दाने विठ्ठला पांडुरंगा पांडुरंगा वा काय हे हा? मी रोज सकाळी इथं आलो की मला समजत नाही की मी पोलीस स्टेशन मध्ये आहे का देवळात. किती हा दूर? अजून फक्त 6 महिने साहेब. 6 महिन्यांनी मी रिटायर झाल्यावर हा धुराचा त्रास तुम्हाला होणार नाही. नाही तसं नाही बुवा. म्हणजे तुमच्या पूजेबद्दल मला काय म्हणायचं नाही, पण आपले मोठे साहेब येणार आहेत ना, आता त्यांचं स्वागत करायचं सोडून तुम्ही हे पूजा अर्चा करताय म्हणून बोललो मी. कशाला काळजी करताय साहेब? अहो विकास हार फुलं आणि पेढ्या आणायला गेला बर. आणि रुपाली जगताप रांगोळी काढणार आहे. जगताप कुठं आहे? जगताप रुपाली मोरे जगताप. अगं पण तुझं नाव रुपाली जगताप असंच आहे ना? भरती होताना माझं नाव रुपाली मोरे असं होतं सर. आता नुकतंच लग्न झालं आणि आडनाव बदललं, पण मला माझ्या माहेरचं नावही महत्वाचं आहे, म्हणून सौ रुपाली मोरे जगताप असं नाव लावणार आहे मी. तुम्ही काय पण नाव लावा हो, पण साहेबांच्या स्वागताची तयारी करा. कधी येतील साहेब? माझं प्रमोशन त्यांच्या हातात आहे. सगळं व्यवस्थित होणार आहे सर, काही काळजी करू नका. रुपाली हे बघ, तू भगवंताचं नाव घे आणि काम सुरू कर बघू. पण कधी येणार आहे साहेब? कधी पण येतील, तुम्ही काम सुरू करा. तो विकास कधी येणार? हो, येईल साहेब. अगदी वेळ आली ना की सर्व गोष्टी आपोआप होतात. रांगोळी काय आपोआपच काढली जाते का जगताप? मोरे जगताप. हा मोरे जगताप. कर्म करा, जा लवकर. आणि हे काय इतक्या बांगड्या? सर माझं लग्न झालंय ना. अगं ते पोलीस स्टेशनच्या बाहेर घरी काढून ठेव त्या बांगड्या. घरी जाताना काल परत. अहो पण सर. बुवा सांगाव तुम्ही. तुम्ही साहेब त्रास करून घेऊ नका. तुम्ही तुमची शुगरची गोळी घेतलीत का? हे बघा असं होतं, टेन्शन मध्ये काय माझ्या ध्यानातच राहत नाही. रुपाली, बांगड्या आहिळपणाचं लक्षण असलं तरी आता आपण ड्युटीवर. हा, ड्युटी फर्स्ट. आत्ता आपलं कर्म आहे नियम पाळणं, तेव्हा आता बांगड्या उतरवून ठेव. अगं घरी जाताना पुन्हा घाल. ही साहेबांना त्रास नको ना. ठीक आहे सर. बुवा विकास कुठं आहे? आता या क्षणी साहेब हजर झाले आणि आपली तयारी नसली तर? नमस्कार, मी निवृत्ती नाईक. नमस्कार जावई बापू. ओळख नाही होय? तुमच्या लग्नानंतर आजच भेटताय तुम्ही. तुम्ही इकडे काय करताय? हॅलो, तुम्हाला सगळ्याच भेटाया आणि तुमची अमानत परत कराय. कोण येतोय? वहिनींचा मामा. हो, हे काय निघू दे. सूरज चंदा. बरं का सूरज साहेब, आजपासनं युवराज आणि चंदा हितच राहा. नाही म्हणजे आमच्या भाचीनं जे काय केलं त्याची शिक्षा भोगतीये की. पण युवराजचा या घरावर हक्क आहे.
तेव्हा आजपासून युवराज ही तुमची जबाबदारी, या घराची जबाबदारी. नाही तशी चंदा संकट असेलच म्हणा, म्हणजे युवराजला काय कमी जास्त पडलं तर मी सांगलच आम्हाला. राजलक्ष्मी अची घड्या मोडू नकोस हा तू, त्रास नको देऊस मला. करू दे की. बरं बरं ठीक आहे, याची घडी कर. आई, युवराज आजपर्यंत कुठे होता? आधी तू त्याला दादा म्हण, कळलं? मोठा आहे ना तो तुझ्यापेक्षा. मग तो छोटासारखा का वागतो? ए काही नाही बरं का, तूच मोठ्यांसारखं वागतेस. हो, मग सगळे मला म्हणतात की मोठे मोठी मोठी झाली. सांग ना, तू कुठे होता? तो त्याच्या मामाच्या गावी. सुरत काका त्याचे बाबा ना? हो. मग त्याची आई? ती पण गावी. म्हणजे मला काकी आहे? हो. मग ती कुठे राहते? मला नाही माहिती. अगं सांग ना. अगं मला नाही का माहिती. सांग ना. बरं बरं सांगते. ती पण गावी राहते. युवराज आपला आहे ना? हो. मग हे घर पण त्याचं आहे की फक्त आपलं आहे? नाही त्याचं पण आहे. आता हे बघ, युवराजचं घर हे, सूरज काकाचं घर पण हे, मग काकीचं घर पण हेच झालं की. मग ती काय इथं राहत नाही? ए मला नाही का माहिती. सांग ना, तुला माहिती असतं सगळं. तू उगाच मला नसते प्रश्न विचारू नकोस हा. पण तूच तर म्हणलेलीस की प्रश्न पडला तर प्रश्न विचारायचा असतो. अरे काय इकडे ये लवकर, इकडे. आपण एक काम करूया, उद्यापासून दिवाळी आहे ना, आपण आकाश कंदीलच नाही बनवला. चल बनवायला जाऊ. नको नको नको, मी रानात आल्यावरतीच कंदील बनवणार, नाहीतर मी कंदील नाही बनवणार. अगं ते कामात असणार आहे, तुका थट्ट नको हा करू. नाही, आधी रानात आ, मग कंदील. वर गेली. हॅलो. हा काय सांगताय? खरंच काय? अरे क्या बात आहे. अरे नाही म्हणजे आज कसं, पोलिसांची काय भीती आहे का नाही? तुम्ही काय बी काळजी करू नका, मी बघतो काय ते. हा साहेब. काय साहेब, एक संशयास्पद ट्रकची खबर मिळाल्या. आपल्या गावाच्या वेशीवर आहे ट्रक. संशयास्पद ट्रक? मांजरण येत असतील उंदीर पकडायला. नाही साहेब, खबर देणाऱ्यांना खात्री दिल्या. मग बुवा करवीर पोलीस स्टेशनला फोन करून सांगा. तस्करी करणारा ट्रक असेल तर मोठ्या पोलीस स्टेशनला सांगितलेलं बरं. अहो साहेब, कोल्हापूरला कळवेपर्यंत ट्रक निघून जाईल. मग कोण जाणार तपासणी करायला? मी जातो. अरे वा, खबर मिळाली मला. आणि तू जाणार वय? साहेब मी जातो. ठीक आहे, जा. सोबत कोण आहे तुझ्या? मी जातो की. मी जाते. तिथं गुन्हेगार बाई असेल तर मी गेले तर चांगले. ठीक आहे, जा. आणि काय वाटलं तर फोन करून कळवा. हो. साहेब मी गेलो असतो की. हे भाग मला चांगला परिचयाचा आहे. नाही, विकास चिकोडीकर तरुण, तडफदार आणि हुशार आहे. तू फायली लाव.
हॅलो, हे दिवाळीचा कंदील बनवायचा आहे, ये की लवकर. एक महत्वाचं काम आहे, ते झालं की लगेच येतो. लवकर ये बघ, वाट बघायलोय मी. चल ठेवतो. मला तर लई थंडी वाजायला लागली बघ. लक्ष्मी तुला? अरे बापरे, एवढा राग कसला म्हणायचा? तुम्ही तिला वेळ देत नाही ना म्हणून. असं काय करतेस तू? माझ्यावर चिडली तर माझी कामं कशी होणार? अरे बर, युवराज लय भारी आहे. हात बाजूला कर. आपल्याला खांद्यावर हात ठेवलेला चालत नाही. त्याला काय होतंय? काय होते नाही होते. परत जर खांद्यावर हात ठेवला तर बघ. ए नीट बोल, माझ्या रानात आला नाही तुझं नाकच फोडीन बघ. लक्ष्मी इकडे ये, इथे ये तू. युवराज, मोठ्यांना असं बोलतात का? असू द्या, बात काय? चल, अरे चल म्हणते ना. अगं गोदा का राहू दे की सोड. सूरज असं करू नये. चल. अगं तुम्ही अरे सणासुदीचं तरी नीट वाग की सूरज. चल बर, बस तिथं. चल शान पोरग माझं. चल बस. बसा भाऊजी. अरे हे काढ की अंगातलं. राहू दे, नाव असं. काढ म्हणते ना. काढ. दे. बस. असू दे रे बाळा, दम जरा. बघ जरा कशी कळा झाली आहे तुझी. पाठ थंड राहू दे, पोट थंड राहू दे. लेकाला माझ्या उदंड आयुष्य लाभू दे. पाठ थंड राहू दे, पोट थंड राहू दे. लेकाला माझ्या उदंड आयुष्य लाभू दे. दीदी पाठ थंड राहू दे, पोट थंड राहू दे. नातवाला माझ्या उदंड आयुष्य लाभू दे.
युवराज ये बाळा, तू बी आशीर्वाद घे. मला भूक लागली. मला या पोराचं काय कळतच नाही. असं वागते काय कोण? आईवर गेलाय कम्प्लीट. ए ऋतुबाई, मला सांग, समजा जर का सूर्य उगवला नाही तर आपल्याला सूर्यप्रकाशच नाही मिळणार आणि मग आपण मरून जाऊ. जर का विहिरीनं पाणी द्यायला नाही म्हटलं तर मळ्यात काही बी पिकणार नाही आणि आपण उपाशी मरू. आणि गाय जर का दूध देणार नाही म्हणली तर मग आपल्याला दूध नाही मिळणार. अगदी बरोबर. अगं तसंच आहे. पोलिसांनी जर का काम केलं नाही ना तर चोरांची संख्या खूप वाढेल आणि मग चोर वाढले ना तर ते आपल्याला मारतील. म्हणून पोलिसांना काम करायला लागतं. ते काम करतात म्हणून आपण सगळीकडे बिनधास्त फिरू शकतो, आपण सुरक्षित राहू शकतो. म्हणजे बघ, तू शाळेत जाऊ शकतेस, मी शाळेत जाऊ शकते, आपण इथे मळ्यात येऊ शकतो, हो की नाही? पोलिसांचं काम फार अवघड असतं ग. हे बघ लक्ष्मी, तुझे राणादा फार मोठी जबाबदारी पार पाडताय, फक्त आपल्यासाठी नाही सगळ्यांसाठी. मग त्यांच्यावर असं चिडणं, रागावणं, रुसणं बरोबर आहे का? पण दिवाळीला तरी सुट्टी पाहिजे की. अगं, पोलिसांना दिवाळीची सुद्धा सुट्टी नसते, म्हणून तर त्यांना पोलीस म्हणायचं असतं. ए ए ए कशाला कशाला फटाके वाजवत आहे रस्त्यावर? हा, केवढा धूर, केवढा आवाज. चला बाजूला जावा, तिकडं रस्त्यावर वाजवायचे नाहीत फटाके. चला. वा जाऊ द्या की, कशाला बोलताय पोरांवर? दिवाळी आहे. राणा, ही अशी शेवटची दिवाळी बघ माझी. पुढच्या दिवाळीला मी घरात असणार, माझ्या नातवंडा संकट साजरी करणार दिवाळी. आता तुम्ही रिटायर झाल्यावर मस्त घरातल्या संकट सण साजरे करा. हा, आजपर्यंत कर्तव्य पार पडताना सगळे सणवार चुकले बघ. तू बी तिची तयारी ठेव बरं का. आता तुम्हीच म्हणताय ना, कर्म करत राहायचं. मग हेच माझं कर्म असं समजतो मी. काहीतरी चांगलं करायचंय म्हणून पोलीस खात्यात भरती झालो. हा, मग आता सणवार चुकलं म्हणून काय वाटणार नाही मला. बरोबर आहे, हे पण खरं आहे. खऱ्या पोलिसाला स्वतःच्या घरापेक्षा दुसऱ्याच्या घराची जास्त काळजी असते. हा, जनतेनं निर्धास्तपणे सण साजरा केलं की आपण पण सण साजरा केल्यासारखंच झालं की. हा, हे पण खरं आहे. बरं पोरांनो, ते सावकाश करा, ध्यान ठेवा, काय दुसरा त्रास सुद्धा कामा नये. चला, शिस्तीत रे. बुवा, आपण ड्युटीवर असताना आपल्या दिवाळी साजरी करता येत नाही, पण या पोरांनी का करू नये? हे बी खरं आहे. काय रे पोरांनो, तुम्ही का साजरी करत नाही दिवाळी? आमच्याकडे फटाके नाही. होय. ठीक आहे, आपण तुमची दिवाळी साजरी करूया. थांबा, हॅलो. ठीक आहे. सगळ्यांना हॅपी दिवाळी. जा, चला पळा पळा, जा दिवाळी साजरी करा. चला. रिटायरमेंटला 6 महिने असताना तुझी गाठ पडली. 6 तर 6, पण 6 महिने तुझ्या बरोबर चांगल्या माणसासंग ड्युटी करायला मिळत्या, हे माझं खरंच भाग्य. अहो, काय बुवा तुम्ही पण. चला ड्युटी करूया. चला. युवराज, हे युवराज, युवराज, लवकर ये खाली.
ये की लवकर. हे बघ. काय सनीदा? हे युवराज, हे बघ त्यासाठी फटाकडे आणल्यात. ज्याच्यात बघ पाऊस आहे, भुईचक्र आहे, त्या फटाकडे आहे, तुरतुरी आहे, सगळं आहे बघ. या टायमाला असं जबरदस्त फटाकडा वाजवायचे की नाही, दंगाच करायचा आपण. मी नाही. अरे तू, मी आणि लक्ष्मी आपण तिघं उडवायचे फटाकडे. मी नाही म्हणलं ना. अरे पण तुझ्यासाठीच आणल्यात की फटाकड्या. मी सांगितलं होतं का तुम्ही मला विचारलं होतं? विचारायचं काय? अरे दिवाळी म्हटल्यावर फटाकडे वाजवायचे असतात रे. ते माझं मी बघून घेतो. तुमच्याकडनं नकोय काय मला? माझ्याकडनं नको म्हणजे? म्हणजे तुमच्याकडनं नकोय. कार अरे तुझ्या बानं एवढ्या कौतुकानं आणले तर घे की. मला नाही कौतुक. असं कसं बोलते रे हे पोरग? मी असंच बोलतो. युवराज, युवराज ऐका की. ते बघ बळकट चाचू पण आला. मग यायलाच पाहिजे की, आज भाऊबीज आहे. आधी कोण? अगं पहिला मान तुझा, तू ववाळून घे. युवराज बस. बस आईला घ्या तुझं. नीट घे. आता आधी कुंकुला. आंघोळ केलेच ना? ए थांब थांब. बस बस. लक्ष्मी नीट ओवाळ. हळू. हा आता फुलं टाकायची थोडीशी. आता ओवाळ. आता हा पेढा घे. भरव. ओवाळणी. ए घरातल्या लहान मुलांना नसते ओवाळणी. मी लहान कुठं राहिले? मी मोठी झाले आता. आधी लाडू होता, आता ही आली. युवराज, पैसे कुठून आले तुझ्याकडे? ते मम्मीनी खर्चाला दिलते, त्यानं माझ्याकडनं मागून घेतलं. मला खर्चाला दिलेत माझ्या पैशात. असू दे दर. नाही नाही नको, पैसे नको. घरातल्या घरात कशाला पैसे? गिफ्ट असतं तर वेगळी गोष्ट. अंजली असू दे अगं, घेऊ दे की तिला. मान आहे तिचा ते. घे बाळ. बरं ठीक आहे, पण युवराज परत पैसे मागायचे नाही का? तुला काही लागलं तरी आमच्याकडे माग, आम्ही देऊ सगळं. चंदाताई, तुम्ही त्याला पैसे देऊ नका. हा या भाऊजी. होय.
गिफ्ट अरे वा, थँक्यू. तू कशी काय घेतली आता ओवाळणी? बरकत चाचू पण घरातलाच आहे ना व? अगं ते मोठे चालतं. अरे वा, ना हे काय भवानी मिळाली वाटतं अंजली बाईसने. मला पण. हे तर तुला. कशाला? तुला कोणी ओवाळलं तर ओवाळणी टाकायला नको. अगं पण मला कोण ओवाळणार पोलीस स्टेशन मध्ये? तरी पण असू दे, माझ्याकडनं बघशील. हा पण कशाला? तुम्हाला उद्या फिरायला घेऊन जाणार आहेस म्हणून. हे कवा ठरलं? मी ठरवलं. अगं अगं हे बघ, मला सुट्टी नाही, लई काम आहेत लक्ष्मी. ते काही मला माहित नाही बघ. उद्या तू सुट्टी घ्यायची म्हणजे घ्यायची. अगं बाई, त्याला आधी कामावर तर जाऊ दे. ये इकडं. राणा, अरे जरा मळ्याकडे चक्कर मार की. गहू लावलाय तू बघ तरी. अरे मर्दा, आता कशाबद्दल सुट्टी घेऊ तूच सांग. अरे मिळायला तर पाहिजे. ते तुझं तू बघ. मळ्यात यायचं म्हणजे यायचं. अरे पण हा, राणाला सुट्टी घ्यायची बघ. आता कळलं का राणा आणि अंजली बहिणी का बाहेर आहेत ते? ए, भारी काय त्यात? अरे घरात आहेस की तू? अरे तेच सांगत होतो मी तिला. बरं चला, आता मला निघायला पाहिजे, उशीर व्हायला नको. हा. चला येतो ग धक्का. हा ये. साहेब, ट्रक पकडून पंचनामा करणारा कोण आहे ते कळलं. अरे वा, हो बॅनर का लावणार आहे? बॅनर होय. अहो नाव कळून सुद्धा गप बसलाय सा, म्हणून म्हटलं का बॅनर बिनर लावून सत्कार करणार आहे त्याचा. नाही साहेब, सणावाराचा दिवस होतो म्हणून गप बसलो होतो. तुम्ही सांगा फक्त त्याचं काय करू. निवृत्तीच्या आडव्यात जाणाऱ्याला आडवा करायची रीत आहे. विसरलास की काय तू? त्या पोलिसाला असा धडा शिकवा का परत तो आपल्या ट्रकला हात लई लांब डोळं वर करून बघायची बी हिंमत करणार नाही. तुम्ही काय बी काळजी करू नका साहेब, मी त्याला बरोबर धडा शिकवीन. पण हा, वर्दीतल्या माणसाच्या अंगावर हात टाकायचा नाही. आणि जर चुकून टाकला तर तो परत उठला नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, जे काय बी होईल ते माझ्या पोतूर येऊ द्यायचं नाही. माझ्या नावाची भनक कुणाला जरी लागली तरी मी किती वाईट माणूस आहे तुला चांगलं ठाव आहे. कसं आहे कुर्मे, आमासनी आमदारकी लढवायची आहे तेव्हा नावाला धक्का नाही पोचला पाहिजे. पण हा, दहशत असायला पाहिजे. निवृत्ती नाही मामा जे. हो निघाली मी, येते आता. हो ठेवते. बुवा, मी निघते आता, खूप उशीर झालाय. घरातून 4 फोन येऊन गेले. ठीक आहे. हा, बुवा, आजची समधी काम झालेत. मी पण निघणार आहे. विकास नाईट ड्युटीला आहे, तो आला की तू पण निघ. अच्छा, म्हणजे तो येस तर थांबायला लागेल म्हणा की. का तुला लवकर घरी जायचंय का? मी थांबतो, तू निघ. नाही असं काय नाही. हॅलो, राणादा कधी येणार आहेस? आता निघतोच आहे थोड्या टायमात. राणादा, उद्या सुट्टी घेतलीस ना तू? सुट्टी अवघड आहे का लक्ष्मी? पण उद्या तर माझ्या सुट्टीचा शेवटचा दिवस आहे. शाळा सुरू व्हायच्या आधीच फिरायला तर जायला पाहिजे की. अगं पण पण बिन काही नाही.
सुट्टी घ्यायची म्हणजे घ्यायची. बरं बरं, मी साहेबांनी विचारतो. हा विचार विचार, नाही तर मी विचारू काय? नाही नको, मी विचारून सांगतो. राजलक्ष्मी, काय चाललंय तुझं? खाली उतर. किती वेळा सांगितलंय मी तुला, लहान मुलांनी परस्पर फोनवर बोलायचं नाही म्हणून विचारल्याशिवाय. कुणाशी बोलतेस तू? राणादा. जा अभ्यासाला बस. हॅलो. हॅलो, हे बघा, उगा वरडू नका तिच्यावर. काय चिडू नका, तुमच्या अतिलाडांमुळे होतं हे सगळं. बरं ते सगळं राहू द्या, तुम्ही काम संपून घरी या. होय, उद्या सुट्टी मिळते का विचारतो साहेब. सुट्टी? बरं बरं विचारा, पण जास्त आग्रह करू नका बरं का. सहज मिळाली तरच घ्या सुट्टी, काम महत्वाचं आहे. ठीक आहे, ठेवू मी? ठेवा. खरं सांगू का, ही पोलिसांची लई मोठी अडचण आहे. त्यांनाही घर असतं, कुटुंब असतं, याचा कोणी विचारच करत नाही. मी काय म्हणतो, तू साहेबांना सुट्टीचं विचारून तरी बघ, नशिबात असलं तर मिळून जाईल. ठीक आहे. त्या कोल्हापूर मुख्यालयात 2 फाईल पाठवायचे आहेत, तेवढे पाठवून द्या. हा? हो साहेब, देतो पण. काय मला उद्या सुट्टी पाहिजे होती. इथं सगळ्यांना सुट्टी पाहिजे, कशी देणार? जरा घरचं महत्वाचं काम आहे. एक वेळ जीव माग, तो देतो, पण सुट्टी नाही. मी काय म्हणते साहेब, कोल्हापूरला उद्या ज्या फाईल पाठवायच्या आहेत त्या राणाकडनं पाठवून दे, म्हणजे त्यालाही सुट्टी मिळेल आणि आपली ड्युटी पण होऊन जाईल. असं म्हणता? ठीक आहे. साहेब, मला बी कोल्हापूरचं काय तर काम द्या की. कशाला? तुझी नाईट ड्युटी आहे ना, तेवढंच बस. साहेब, मला सिद्ध करायचा चान्स काढून घेताय वे, किंवा नाही बघा. कसला नाही बाबा, तू आज नाईट ड्युटी करतोयस ना, उद्या झोप ना घरात निवांत. हो नाही साहेब, मला दिवस रात्र जागून स्वतःला सिद्ध करायचं आहे. अहो 2 मार्कात गेलोय, नाहीतर PSI झालो असतो. काय का मी सांगा की माझ्यात पहिण्यात गोल्ड आहे, अहो थिअरीमध्ये A+ आहे. बस, सगळं पाठ आहे मला. 1 मिनिट थांब. हे बघ, एक काम कर, उद्या कोल्हापूरला जा आणि एका गुन्हेगाराची माहिती घेऊन ये. केस पुढं सरकना झाली. हा, मोठा गुन्हेगार आहे ना व, असा बकोड्याला धरून वडत वडत आणतो बघा. ए, बकोट्याला बिकोट्याला काय धरू नको, मी सांगितलंय तेवढं कर. फक्त माहिती घ्यायची, बाकीचं काय बघायचं नाही. काय मी करतो बरोबर. आणि असं बी कागदपत्र पोचवायचे काम पोस्ट म्हणजे माझ्यासारख्या पोलीस ऑफिसरला शोभत नाही रे.